सर्वांना कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. नीट बसतीये जरा. काय झालं, मला बसता नाही आलं बरोबर. काय झालं सांगू का? माणसाला सुकून म्हणजे शांतता, मनाला समाधान कधी लागतं? जेव्हा तो मनाने, विचाराने आणि आत्म्याने म्हणजे हृदयाने एकदम शांत होतो. आणि एखाद्याला बघा त्याच्या झोपड्यात पण इतकी शांत मस्त अशी झोप येते ना. असं नाही पाहिजे की महलच पाहिजे आणि गादीच पाहिजे आणि त्याला एसीच पाहिजे, असं काही नसतं बरं का. माणसाला म्हणतात ना, उशाला दगड जरी असला ना तर माणूस निवांत झोपून जातो. तो हे नाही बघत की माझ्याकडं काय आहे काय नाही, पण डोक्याला शांत झोप असणं किंवा लागणं हे फार मोठी गोष्ट आहे. बघा ना, तुम्ही एखाद्या दिवशी तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये जर काही विचार असतील, तर तुमच्यामध्ये काही भीती असेल, काही भांडण झालं असेल, तर झोप लागत नाही रात्रभर, हो की नाही? मग सकाळी त्याचे दुष्परिणाम होतात. आपल्याला ॲसिडिटी होती, आपलं डोकं दुखतं, आपल्याला खाऊशी वाटत नाही, सारखं असं वाटतं झोपावा, आराम करावा. म्हणून म्हणतात, माणसाच्या आयुष्यात काही नसलं ना तरी चालेल, पण माणसाला रात्री शांत झोप आली पाहिजे. आणि झोप फार महत्त्वाची आहे, माहिती आहे? त्यामुळं एक खूप मोठा माणूस होता, पैशावाला. त्याच्याकडे इतकं व्यवस्थित सगळं होतं, सगळा बंगला बिंगला सगळं चांगलं होतं, पण त्याला त्याच्या गादीवर झोप येत नव्हती. मग तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर मला झोपच येत नाही. डॉक्टर म्हटले, का बरं झोप येत नाही? तुम्ही गोळ्या खात नाहीत का? तर म्हणे, नाही मी गोळ्या खातो, परंतु मला झोपच लागत नाही. मग डॉक्टरांनी त्यांना एक उपाय सांगितला. ते म्हणाले, तुम्ही आधी कसे झोपायचे? तर म्हणे, मी आधी फार गरीब होतो आणि आधी मी गोधडीवर झोपायचो. तर डॉक्टरांना लगेच लक्षात आलं. डॉक्टर आपली हिस्ट्री विचारतात, तुम्ही कसे होता, कुठून कसे आला, किती तुम्हाला कोण आजारी आहे, तुमच्या घरात काय शुगर आहे का, BP आहे का, हे ते. बरं. डॉक्टर म्हटले, काही हरकत नाही, तुमचा तर खूप इलाज सोपा आहे. तुम्ही त्या गोळ्या बंद करा आणि तुम्ही बाजारात जर तुमच्याकडे जुनी एखादी गोधडी असली तर अंथरा, नाही तर बाजारातून एखादी गोधडी आणा. तो माणूस गोधडी घेऊन आला बाजारात जाऊन आणि त्या गोधडीवर तो झोपला. तो असा झोपला की त्याला काही कळलं नाही की त्याला कधी झोप लागली. त्याला गोळीची पण आवश्यकता नाही राहिली. दुसऱ्या दिवशी तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर, रात्री मी असा झोपलो की मी सकाळीच उठलो. मला वाटलं नाही की मी गादीवर झोपलो आहे का कशावर, गोधडीवर झोपलो आहे, पण मला झोप खूप छान लागली. डॉक्टर म्हणाले, हे तर तुमचं हे, तुम्ही गादीवर झोपणं सोडा आणि गोधडीवर खाली झोपा. सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय. गोळ्या घेऊ नका, काही नका, कुठल्या डॉक्टरकडे जाऊ नका, काही. तेव्हापासून तो माणूस गोधडीवर झोपत राहिला. त्याने गादी सोडून टाकली, पलंग सोडला. सांगायचं माझं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही कशामध्ये खुश आहात हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, काय आहे, ह्याला कोणीही महत्त्व देत नाही. तुम्ही चेहऱ्यावरून किती खुश दिसता हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही मनाने किती खुश आहात. भले तुमच्या ताटात शिळी भाकरी असू द्या, चटणी असू द्या, पण त्या खाल्ल्याने तुमच्या मनाला आनंद भेटत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी असणार, एवढं मात्र खरं आहे.